आरपीएफ कॉन्स्टेबल भरती 2026 महाराष्ट्र आरपीएफ रेल्वे सुरक्षा बल सुद्धा म्हटलं जाते। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आरपीएफ कॉन्स्टेबलची जी लास्ट भरती होती 2023 ला आली होती आणि तेव्हापासून आरपीएफ कॉन्स्टेबल रेल्वे सुरक्षा बलची अजूनही या ठिकाणी भरती आलेली नाही आहे। तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून येत आहे। आरपीएफ रेल्वे पोलीस आरपीएफ रेल्वे सुरक्षा बलची जे विद्यार्थी मित्रांनो नवीन भरती या ठिकाणी निघत आहे, एक लक्षात ठेवा। तर त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती सुद्धा या ठिकाणी सांगणार आहे आणि आरपीएफ कॉन्स्टेबल भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे मी तुम्हाला याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे। जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास या ठिकाणी 7 ते 10 हजाराच्या आसपास या ठिकाणी जागा या ठिकाणी रिक्त आहे। तर 10वी पास यामध्ये शैक्षणिक पात्रता कॉन्स्टेबल पदासाठी लागते। महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असेल आणि सब इन्स्पेक्टरचं जे पद आहे त्यासाठी ग्रॅज्युएशन लागते। तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तुम्हाला कॉन्स्टेबलचा फॉर्म भरता येणार आणि सब इन्स्पेक्टर एसआयचा पण फॉर्म तुम्हाला या ठिकाणी भरता येणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आरपीएफ कॉन्स्टेबल भरती या ठिकाणी निघत आहे, लक्षात ठेवा। तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरती कोणत्या महिन्यामध्ये पर्यंत निघत आहे याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि आपल्याला अभ्यास काय करायचा आहे, वाचायचा काय आहे, कोणते पुस्तक वाचायचे याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीबद्दल तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। पहा विद्यार्थी मित्रांनो, आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर ड्युटी कुठे करावं लागते, जे काही रेल्वे स्टेशन आहे, जे काही जंक्शन आहे, तर जे काही रेल्वे स्टेशन आहे, जे काही रेल्वे जंक्शन आहे, तर अशा ठिकाणी आपली ड्युटी राहते, एक लक्षात ठेवा। आणि यामध्ये खाकी वर्दी आहे आणि पगार सुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे। आरपीएफला रेल्वे सुरक्षा बल सुद्धा म्हटलं जाते। आरपीएफमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर ड्युटी आपल्याला रेल्वे स्टेशनवरच करायला लागते, 8 घंटेची ड्युटी राहते। आणि त्याचबरोबर आरपीएफ कॉन्स्टेबलचं काम काय, रेल्वेची सुरक्षा करणं, रेल्वेच्या मालमत्तेची सुरक्षा करणं आणि जे काही रेल्वे स्टेशनवरचे जे काही प्रवासी आहे त्यांची सुरक्षा करणं। तुम्ही पाहिलं असेल काही या ठिकाणी मोबाईल वगैरे कोणाचा चोरीला जातो, तर त्यांच्यावर जे विद्यार्थी मिळवणं कठोर लक्ष जे आरपीएफ रेल्वे पोलीस भरती आरपीएफ जे कॉन्स्टेबल या ठिकाणी देतो। तुम्ही रेल्वे स्टेशनवर जाता म्हणजे बऱ्याच जणांना प्रवाशांची ते रक्षा सुद्धा या ठिकाणी करते, सुरक्षा पण ते करते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। काही सामान वगैरे चोरी गेलं त्यांना सुद्धा ते मदत करते, एक लक्षात ठेवा, मिळून देण्यासाठी, ठीक आहे। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मिळवणं आपलं जर सिलेक्शन झालं तर रेल्वेची सुरक्षा करणं, रेल्वेची मालमत्तेची सुरक्षा करणं हे काही ड्युटी आपल्याला करावं लागते, लक्षात ठेवा। आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये शिक्षण 10वी ग्रॅज्युएशन लागते। तर समजा सब इन्स्पेक्टरमध्ये भरायचं असेल फक्त 10वी पास असेल तर मग कॉन्स्टेबलचा भरता येणार आहे। तर वयोमर्यादा यामध्ये 18 ते 25 वर्षापर्यंत लागणार आहे ओपन कॅटेगरीसाठी, आणि SC/ST कॅटेगरीचे असेल तर 18 ते 30 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे, आणि ओबीसी कॅटेगरीचे असेल तर 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। आणि त्याचबरोबर या भरतीमध्ये फीचा जर आपण विचार केला तर खुला प्रवर्गासाठी जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी 500 रुपये फी राहते, आणि मागासवर्गीय कॅटेगरीचे असेल तर 250 रुपये फी राहते। आणि महिला उमेदवार कोणत्या कॅटेगरीचे असेल SC/ST OBC WS NTP ओपन SBC SBC कोणती कॅटेगरी 250 रुपये फी यामध्ये राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आणि त्याचबरोबर आपण निवड प्रक्रियेचा जर पाहिला आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय होणार आहे, यामध्ये पेपर आहे आणि पेपरचा पण अभ्यासक्रम खूप सोपा आहे, जास्त चान्सेस सिलेक्शन व्हायचे आणि महाराष्ट्राचा जो कडबा हा कमी जातो। पहिल्या टप्प्यामध्ये यामध्ये पेपर आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आरपीएफ कॉन्स्टेबलच्या आरपीएफ रेल्वे सुरक्षा बल या भरतीच्या आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आरपीएफ रेल्वे सुरक्षा बलमध्ये काय होणार आहे, आपला 120 मार्काचा पेपर असणार आहे। ऑनलाईन पद्धतीने आपल्या जिल्ह्यामध्येच पेपर राहते, लक्षात ठेवा, की आपल्या जिल्ह्यापासच्या जवळच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा कधी कधी पेपर राहते। तर यामध्ये 120 मार्काचा पेपर आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबलचा एकच सिलेबस आहे। सामान्य ज्ञानचे म्हणजे जनरल नॉलेजचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जातात, जीके जनरल नॉलेजचेच 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, बुद्धिमत्ता चाचणीचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि गणिताचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। अशा प्रकारे जे विद्यार्थी मिळवणं 120 मार्काचा हा पेपर या ठिकाणी राहतो आरपीएफ कॉन्स्टेबलचा, ठीक आहे। आणि निगेटिव्ह मार्किंग यामध्ये राहते, लक्षात ठेवा, 3 केवढी निगेटिव्ह मार्किंग राहते। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळवणं यामध्ये पेपर झाल्यानंतर तर पेपरचा जो अभ्यासक्रम आहे
खूप इझी आहे, म्हणजे जनरल नॉलेजचेच 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 35 प्रश्न विचारले जाऊन राहिले. तर 80-85 अशीच आपल्या पडून जाते. गणिताचा पण या ठिकाणी विचार राहत नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर एकदम इझी सिलेबस आहे आणि निगेटिव्ह मार्किंग यामध्ये आहे. त्याचबरोबर यामध्ये पेपरसाठी 1.5 घंट्याचा पेपरसाठी टाईम भेटणार आहे, लक्षात ठेवा. अशा प्रकारे पेपर आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला आरपीएफ मध्ये काय होणार आहे, आपलं होणार आहे ग्राउंड. उंचीचा जर आपण विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवार जर तुम्ही असाल तर 157 सेंटीमीटर उंची लागते. छाती 80 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. तर यामध्ये ग्राउंड किती आहे, तर पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे. 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत जर तुम्ही 1600 मीटर रनिंग मारली तर ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे 1600 मीटर रनिंग आहे आणि तुमचा जर समजा 5 मिनिट 45 सेकंडपेक्षा तर 1 सेकंड जरी जास्त गेला, फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे. अशा प्रकारे ग्राउंड आहे. आणि दुसरा जो एंड आहे पुरुष उमेदवारांना, तर तो आहे लॉंग जंप मारावा लागते. 11 फीट लॉंग जंप आहे आणि 3.5 फीट हाय जंप आपल्याला मारायचे. अशा प्रकारे ग्राउंड आहे. तर यामध्ये मार्क वगैरे नाही, फक्त ग्राउंड क्वालिफाय तेवढं त्यांनी दिलं आहे, तेवढं जर ग्राउंड मारलं तर आपण क्वालिफाय पास आहे. ठीक आहे, कुणी कमी टायमिंगमध्ये मारलं किंवा वेळेवर मारलं तर असं नाही की बा त्याला जास्त मार्क भेटणार आहे, याला कमी मार्क भेटणार आहे, असं काही नाही. फक्त पासिंग आहे, एक लक्षात ठेवा. आता महिला उमेदवारांसाठी जर ग्राउंड पाहिलं, महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे. 3 मिनिट 45 सेकंडपर्यंत 800 मीटर रनिंग महिला उमेदवारांना मारायचे. जे आपण महिला उमेदवार 800 मीटर रनिंग हे 3 मिनिट 45 सेकंडपर्यंत रनिंग मारणार आहे, तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे. ठीक आहे, जे आपण महिला उमेदवार 800 मीटर रनिंग 3 मिनिट 45 सेकंडपेक्षा जर टाईम जास्त गेला तर फेल केला जाणार आहे, अपात्र केला जाणार आहे. 1 सेकंड जरी जास्त गेला 3 मिनिट 45 सेकंडपेक्षा तर फेल केला जाणार आहे, अपात्र केला जाणार आहे. अशा प्रकारे ग्राउंड आहे. आणि दुसरा दोन महिला उमेदवारांसाठी 3 फीट हाय जंप मारायचे आणि लॉंग जंप आपल्याला मारायचे 9 फीट महिला उमेदवारांना. अशा प्रकारे यामध्ये आरपीएफ कॉन्स्टेबलमध्ये ग्राउंड आहे. कॉन्स्टेबल तर आता सब इन्स्पेक्टरचं जर आपण ग्राउंड पाहिलं, सब इन्स्पेक्टरमध्ये 1600 मीटर रनिंग आहे. पुरुष उमेदवारांना 6.5 मिनिटाचा टाईम आहे. 6.5 मिनिटामध्ये आरामात आपण मारून देतो. 1600 मीटर रनिंग 6.5 मिनिटामध्ये पुरुष उमेदवारांना सब इन्स्पेक्टरमध्ये. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि त्याचबरोबर यामध्ये लॉंग जंप पण सारखाच आहे. लॉंग जंप 11 फीट आहे आणि हाय जंप 3.5 फीट आहे. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी सब इन्स्पेक्टरमध्ये ग्राउंड किती आहे, महिला उमेदवारांना 800 मीटर रनिंग आहे. 4 मिनिटाचा टाईम भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट. अशा प्रकारे ग्राउंड आहे. तर आता अशा प्रकारे जे विद्यार्थी मिळवणं यामध्ये ग्राउंड आहे. आणि आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर आरपीएफ कॉन्स्टेबल भरती कधी निघणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे. तर पहा विद्यार्थी मिळवणं, आरपीएफ कॉन्स्टेबलची जी भरती आहे हे ऑगस्ट महिन्यापर्यंत या ठिकाणी निघणार आहे. त्यामुळे आतापासून तयारीला लागा. आणि त्याचबरोबर आपल्याला वाचा येतं का, मी तुम्हाला एवढे मोठे पुस्तक वाचल्यापेक्षा एकच सांगणार आहे, जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे, PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर झालेले जे काही प्रश्नपत्रिका संच त्या वाचून काढा. तेच परीक्षेला परत रिपीट विचारले जाणार आहे. तेवढा स्कोर तुमचा या ठिकाणी वाढणार आहे, लक्षात ठेवा. एवढं कोणी सांगत नाही. आणि आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं आरपीएफ कॉन्स्टेबलची जी भरती हे आपल्याला ऑगस्ट महिन्यापर्यंत पाहायला भेटणार. ऑगस्ट महिन्यापर्यंत निघणार आहे. 7 ते 10 हजार जागाच्या आसपास या ठिकाणी जागा निघणार आहे. लास्ट भरती जे विद्यार्थी मिळवणं 2016 ला आली होती. 2016 नंतर 2015 लावली होती. 2015 नंतर 2018-19 ला आली होती. आणि 2018-19 नंतर जर पाहिलं तर 3 ते 4 वर्षांनी 2023 ला आली होती. आता 2023 पासून तुम्ही मोजून घ्या, 3-3.5 वर्ष या ठिकाणी होत आले. त्यामुळे ऑगस्ट महिन्यापर्यंत पाहायला भेटणार आहे. 2023-2019ची पण भरती या ठिकाणी ऑगस्ट महिन्यामध्ये आली होती. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून त्या वेळोवेळी अपडेट येत राहणार. आजच्या दाढीचा थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.